पाटील जो काही या कोल्हापूरमध्ये उभा आहे तो पद पैसा प्रतिष्ठेमुळे उभा नाही तर तुमच्यासारख्या जीवाभावाच्या लोकांच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी माझी इच्छा एकच आहे ज्यावेळी या बंटी पाटील महाराष्ट्रामध्ये मोठा होईल त्यावेळी पहिलं काम करेल तर कोल्हापूरचा विकास करेल कोल्हापूरचा चेहरा बरा मुकेल हा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो संघर्ष हा माझ्या 5वीला पोहोचलेला आहे सातत्याने संघर्ष आजची गर्दी सांगते राजू अडचण काय येणार नाही आजची गर्दी सांगत्या चला पेट्रोल उठूया चला रान उठूया आणि दाखवून देऊया महाराष्ट्राला की आमच्या कोल्हापूरमध्ये वेगळं घडतं आम्ही कोल्हापूरकर एकसंघ येतो आम्ही एकत्र येतो त्यावेळी वाऱ्याची दिशा सुद्धा बदलायची ताकद या कोल्हापूरकरांमध्ये आहे हे दाखवून देण्याचं काम आपण या ठिकाणी 50 वर्षानंतर या कोल्हापूरचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी तुमचं नाव स्वर्ण अक्षराने लिहिलं जाईल 2024च्या मतदारांचं नाव स्वर्ण अक्षराने लिहिलं जाईल ते कशासाठी तर एका सामान्य कार्यकर्त्याला आमदार केलं म्हणून तुमचं नाव स्वर्ण अक्षराने लिहिलं जाईल स्पेशियस लक्झुरियस सगळं मिळेल अगदी मनासारखं बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या सगळ्या मंडळींचा या ठिकाणी चाललेला आहे आणि नागरिक म्हणून आपण निर्णय घेणं गरजेचं आहे हा महाराष्ट्र उद्या भवितव्य कुणाच्या हातामध्ये द्यायचा आहे हे राज्य आहे हे राज्य कुणाच्या हातामध्ये आम्ही देणार आहोत हा निर्णय उद्या तुम्ही घ्यावा लागणार आहे कारण की पुढच्या पिढीचं भवितव्य याच्यावर अवलंबून असणार हे राज्य जर चुकीच्या लोकांच्या हातामध्ये गेलं हे राज्य जर वाईट लोकांच्या हातामध्ये गेलं तर उद्याचं भवितव्य आमचं चांगलं असणार नाही उद्याच्या तरुणांचं भवितव्य आमचं चांगलं असणार नाही रोजगार वाढणार या ठिकाणी नाही रोजगार कमी होण्याचं काम या भाजपच्या मंडळींनी सातत्याने या राज्यामध्ये केलेलं आहे आणि म्हणून आमच्या सगळ्यांची विनंती आहे एक इतिहास घडूया या कोल्हापूरमध्ये एक सामान्याचा पोरगा एक शिक्षकाचा पोरगा आज आमदारकीला या ठिकाणी उभारले जे मोटरसायकलवरनं फिरणारा पहिला आमदार आपल्याला या कोल्हापूर शहरामध्ये मिळणार मोटरसायकलवरनं फिरणारा पहिला आमदार राजू लाटकर सारखा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आपण जबाबदारी घेतली पाहिजे ही कोल्हापूरची माती स्वाभिमानाची माती आहे अभिमानाची माती आहे एकदा कोल्हापूरवाल्यांनी ठरवलं की ठरलं बरोबर आहे ना आमचं ठरलं आता बुधवार पेठवाल्यांनी ठरवा एकदा तुम्ही ठरवा सगळीकडे वातावरण होतंय काय अडचण याचं कारण नाही बुधवार पेठेने एक निश्चय करा की उद्याचं भविष्य या बुधवार पेठेचं आमचं भविष्य हे आम्ही ठरवणार आहे आम्ही ते राजू लाटकरच्या माध्यमातूनच या ठिकाणी ठरवणार आहे हा निर्णय या 20 तारखेला आपण घ्या हा निर्णय या 20 तारखेला आपण घ्या की आमचं भवितव्य आमचं भविष्य हा सामान्य माणूस घडवणार आहे इतिहास घडूया या कोल्हापूरमधलं लक्ष महाराष्ट्राचं लक्ष चाललेलं आहे महाराष्ट्रातली सगळी लोक या कोल्हापूरकडे बघतायत की कोल्हापूरकर काय निर्णय घेणार कशा पद्धतीने या विधानसभेला निर्णय घेणार एका बाजूला पैसे असणारं व्यक्तिमत्व आहे आणि दुसऱ्या बाजूला साधं आणि निर्मळ व्यक्तिमत्व राजू लाटकरांच्या सारखं या ठिकाणी आज बंटी पाटील त्याच्याबरोबर आहेत विजय कवडे आहेत संजय पवार आहेत दिलीप पवार साहेब आहेत सचिन चव्हाण आहेत आम्ही सगळी ताकद एका सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागे या ठिकाणी लावल्या एक इतिहास घडवूया एक नवीन इतिहास घडवूया ज्यावेळी 50 वर्षानंतर या कोल्हापूरचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी तुमचं नाव स्वर्ण अक्षराने लिहिलं जाईल 2024च्या मतदारांचं नाव स्वर्ण अक्षराने लिहिलं जाईल ते कशासाठी तर एका सामान्य कार्यकर्त्याला आमदार केलं म्हणून तुमचं नाव स्वर्ण अक्षराने लिहिलं जाईल हा इतिहास घडूया चला पेट्रोल उठूया चला रान उठूया आणि दाखवून देऊया महाराष्ट्राला की आमच्या कोल्हापूरमध्ये वेगळं घडतं आम्ही कोल्हापूरकर एकसंघ येतो आम्ही एकत्र येतो त्यावेळी वाऱ्याची दिशा सुद्धा बदलायची ताकद या कोल्हापूरकरांमध्ये आहे हे दाखवून देण्याचं काम आपण या ठिकाणी कोणी येऊ दे या कोल्हापूरमध्ये मागच्या काळामध्ये 6 दिवस मुख्यमंत्री या कोल्हापूरमध्ये या ठिकाणी राहिले आमची अस्मिता छत्रपती शाहू महाराजांना पाडण्यासाठी या मंडळींनी प्रयत्न केले काय तुम्हाला अधिकार आहे शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं काय तुम्हाला अधिकार आहे शाहू महाराजांचं नाव घ्यायचं ज्यांना पाडण्यासाठी तुम्ही 6 दिवस या कोल्हापूरमध्ये मुक्काम केला गल्लो दिल्ली तुम्ही फिरलात आणि आज शाहू महाराजांचं नाव घेऊन पुन्हा एकदा तुम्ही मतं मागण्याचा प्रयत्न या ठिकाणी करता हे दुटप्पीपणा चालणार नाही आजची गर्दी सांगते राजू अडचण काय येणार नाही आजची गर्दी सांगते प्रेशर कुकर जोरात चालणार आहे शिट्टी चांगल्या पद्धतीची वाजणार आहे 23 तारखेला आणि भाजपनं वाढलेली महागाईची डाळ आता काय शिजणार नाही भाजपनं ही महागाई वाढवलेली आहे डाळ वाढवली सगळी महागाई वाढवलेली आहे
आजची गर्दी दाखवते की या कोल्हापूरमध्ये कुणाची हवा आहे. या सगळ्यांना आज अंगावर घेण्याचं काम राजू लटकर या ठिकाणी करताय. सगळ्यांना या ठिकाणी सामोरं जाण्याचं काम एक सामान्य कार्यकर्ता करतोय. तुम्हाला वाटतंय का नाही सामान्य कार्यकर्ता आमदार व्हावा? एक सामान्य करता शिक्षकाचा पोरगा, डिप्लोमा झालेला पोरगा, या ठिकाणी सामान्य माणूस आपल्याला आमदार करावा लागेल. आज मी अनेकांना या ठिकाणी मदत केली. मागच्या वेळी सुद्धा आपण या उत्तर मतदारसंघामध्ये चंद्रकांत जाधवांना मदत केली. जयश्री जाधवांच्या वेळी इथेही आपण ताकदीने या ठिकाणी काम केलं. थोडं माझं मीठ जरा अळणी आहे त्यामुळे मला त्रास होतोय, काय हरकत नाही. परंतु शेवटी संघर्ष हा माझ्या 5वीला पोचलेला. सातत्याने संघर्ष. माझी कोल्हापूरकरांना एक दुसरी विनंती आहे. आज बंटी पाटील जो काही या कोल्हापूरमध्ये उभा आहे तो पद पैसा प्रतिष्ठेमुळे उभा नाही तर तुमच्यासारख्या जीवाभावाच्या लोकांच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी आज सामर्थ्यपणे उभा आहे. आज बऱ्याच वर्षानंतर या कोल्हापूरला एक संधी आलेली आहे. मी माझी कौतुक माझी पाठ सोबत नाही विचारा, परंतु आज एक संधी आलेली आहे. माझ्यासारखे एक नेतृत्व राज्यामध्ये आज पुढे येते. राज्यामध्ये काम करण्याची संधी बंटी पाटलासारख्या कार्यकर्त्याला आज उपलब्ध झालेली आहे. माझी इच्छा एकच आहे, ज्या या बंटी पाटील महाराष्ट्रामध्ये मोठा होईल त्यावेळी पहिलं काम करेल तर कोल्हापूरचा विकास करेल, कोल्हापूरचा चेहरा बरा म्हणजे हा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.